जय हिंद जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण SMS फार्मास्युटिकल या कंपनीसंदर्भात माहिती घेणार आहोत। ती एक स्मॉल कॅप कंपनी आहे, जिचं मार्केट कॅपिटल आपण बघितलं तर 2765 करोडच्या आसपास मार्केट कॅपिटल आहे। तर हा स्टॉक जर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपला 17 ते 18% वाढताना पाहायला मिळाला। तर हा स्टॉक जो आहे, आता चर्चा अशी चालली आहे की हा स्टॉक पुढे जाऊन मल्टीबॅगर होऊ शकतो। तर शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो, जर त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतील, फ्युचर राईट असेल त्यांचं, किंवा पाच जर आपण बघितलं आणि कंटिन्यू कंपनीचं ग्रोथ करत असेल तर नक्कीच अशा प्रकारचे स्मॉल कॅप स्टॉक जे आहे ते पुढे जाऊन मल्टीबॅगर होत असतात। त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी याच्या बेसिक डिटेल्स माहिती करून घेणार आहोत, त्यानंतर फंडामेंटल्स बघणार आहोत, व्हॅल्युएशन जाणून घेणार आहोत, थोडी P&L शीट देखील बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटला आपण त्याचा चार्ट स्ट्रक्चर बघणार आहोत। जर स्टॉक 18% आसपास वाढला असेल तर आता पुढे जाऊन त्याचे सपोर्ट्स कुठे आहेत, टार्गेट्स काय आहेत, रेसिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे आपली व्हिडिओ जी मित्रांनो एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ आपली नक्की पहा। तर ही जी कंपनी आहे मित्रांनो, ती एक डायव्हर्सिफाईड आणि इंटिग्रेटेड फार्मास्युटिकल कंपनी आहे, ज्यांचे 45च्या वरती जवळजवळ त्यांचे प्रोडक्ट्स आहेत। त्यातले काही असे मोजके प्रोडक्ट्स आहेत ते इंटरनॅशनल लेवलला लिडरशिपची पोझिशन मित्रांनो घेत आहेत। जसे की आपण इथे बघितलं तर अँटी अल्सर आहे, अँटी फंगल, अँटी मायग्रेन, अँटी व्हायरल, अँटी डायबेटिक, अँटी रेट्रोव्हायरल जे HIV वापरले जाते, यांसारखे प्रोडक्ट जे आहेत मित्रांनो त्यांच्याकडे आहेत। आणि त्यांचा क्लायंट बेस जर बघितला तर तो देखील एकदम स्ट्रॉंग पाहायला मिळतोय। बघा, सिप्लासारखी कंपनी आहे, झायडूस, त्यानंतर तेवा, अल्केम, जॉन्सन अँड जॉन्सन, ग्लॅनमार्क, त्यानंतर ऑरोबिंदो फार्मा यांसारखा मोठा क्लायंट बेस मित्रांनो त्यांच्याकडे आहे। आणि त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आपण बघितले तर हैदराबादमध्ये 200 KLच्या आसपास क्षमता असलेलं त्यांच्याकडं प्लांट आहे। दुसरं वायझॅकमध्ये 3000 KLच्या आसपास क्षमता असलेलं प्लांट आहे। आणि त्यांच्या पुढच्या योजना देखील चांगल्या आहेत मित्रांनो। इथे पाहू शकतो आपण की दर महिन्याला 1000 MT आयब्रुप्रोफेनचं उत्पादन ते करणार आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे, त्यांच्या शीटमध्ये त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर पुढील 12 ते 18 महिन्यामध्ये 8 ते 10 नवीन उत्पादन तयार करणार आहेत। त्यानंतर नवीन उपचार क्षेत्रांमध्ये देखील ते विस्तार करणार आहेत। तर ह्या प्रकारची थोडीशी बेसिक डिटेल्स मित्रांनो त्यांची आहे। आता आपण पुढे जाऊन त्याचे फंडामेंटल्स बघूया की फंडामेंटल्स कशा प्रकारचे आहेत, स्ट्रॉंग आहेत, वीक आहेत, की अजून त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आपल्याला। त्यासाठी आपले 10 मेट्रिक्स असतात मित्रांनो, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील। तर याला आपण 1 ते 10ची रेटिंग देतो आणि त्याच्या बेसवरती आपण ठरवतो की हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की नाही। तर त्याच्यामध्ये ती रेटिंग कशी असेल मी तुम्हाला आता सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे जे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत। त्यानंतर 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या अजून क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात, जे आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचे असतात। तर चला मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूयात। आणि फंडामेंटलमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। म्हणजेच कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 14 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपला 12.2 पाहायला मिळतो। त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्ह आहे। त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणाने कंपनीने प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो 13 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 11 पाहायला मिळतो। त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 0.5 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ते आपल्याला 0.43 पाहायला मिळतोय। त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीचा इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या यातून समजते। तो रेशो किती लागतो, 5 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ते आपल्याला 6.25 पाहायला मिळतोय। त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या याच्यातून समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे, किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 16 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 17.7 पाहायला मिळतो। त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट असतो तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो किती लागतो, 4 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ते आपल्याला 4च पाहायला मिळतो। त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी, म्हणजे कंपनी कन्सिस्टंटली लास्ट 5 वर्षामध्ये फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही, कंपनीच्या हातात ॲक्च्युअलमध्ये कॅश शिल्लक राहते का नाही ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 1 पाहायला मिळतो। त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे अल्टिमेट झेड स्कोअर, म्हणजेच कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीच्या फायनान्शियल मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्याची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोअर काढला जातो, ज्याला झेड स्कोअर म्हणून नाव देण्यात आलं आहे। तर तो रेशो किती लागतो, 2.6 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 5.46 पाहायला मिळतो। त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे।
पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे. आणि तेच आपण पाहिलं मित्रांनो तर 23.58% आसपास आपलं त्यांचे शेअर जे प्लेज पाहायला मिळतात. म्हणजेच प्रमोटर्सने ओनर्सने ओव्हरऑल भागीदारी त्यांची किती आहे 68.07 आहे. त्यातील 23.58% होल्डिंगवरती त्यांनी कर्ज घेतलेलं आहे. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. त्याच्यामध्ये आपण काय करतो लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो. तो आपला किती लागतो 10 किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपला 15.9 पाहायला मिळतो आहे. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह होतो आहे. आता जे ओव्हरऑल आपण रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली मित्रांनो. म्हणजेच हा स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये जातो आहे. म्हणजेच आपल्याला अजून त्याच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती लक्ष ठेवायचं आहे, आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आणि पुढे जाऊन जर त्यांनी समजा त्यांची आकडेवारी सुधारली आणि समजा आपला हा जो स्टॉक आहे तो जर ग्रीन झोनमध्ये गेला तर आपण पुढे याच्यावरती पुन्हा रिव्ह्यू करू शकतो. आता फंडामेंटल्स आपल्याला समजले. आता थोडंसं आपण व्हॅल्युएशन देखील चेक करूया. म्हणजे आजच्या दिवसाला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्या याच्यावरून समजेल. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 31.1 आणि ते आपला स्टॉकचा पी पाहायला मिळतो 34.1, थोडासा पी जास्त पाहायला मिळतोय. पुढे इबिटा 10च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा आहे 17.9, इबिटा देखील थोडासा जास्त आहे. पेग रेशो 1.5च्या आतमध्ये पाहिजे, जो आपला ग्रोथ जस्टिफाय आहे की नाही सांगतो आणि ते 0.86 आहे. तर पेग रेशो आपला चांगला पाहायला मिळतोय. पीबी रेशो 4च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो 3.62 आहे सॉरी. आता ते व्हॅल्युएशन मित्रांनो आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत. फक्त स्टॉक जो आहे तो आपला ऑरेंज झोनमध्ये जाताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आपण थोडंसं अजून याच्यामध्ये क्वार्टरली परफॉर्मन्स लक्ष ठेवणार आहे. आता आपण थोडं फायनान्शियल देखील बघूया. फायनान्शियल कंपनी कशा प्रकारची ग्रोथ करते आहे. आता इथे बघा तुमच्यासमोर मी या कंपनीचे प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन केले, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय 2014 पासून जर आपण बघितलं तर कंटिन्युअसली त्यांचा बिझनेस जो आहे तो 500 ते 600च्या रेंजमध्ये आपल्याला राहिलेला पाहायला मिळालेला आहे बघा 2023 पर्यंत. आणि 2024 मध्ये तो वाढून 709 करोड झाला आहे आणि लास्ट इयर म्हणजे मार्च 25 मध्ये तो वाढून 783 करोडच्या आसपास झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे लास्टच्या 2 वर्षामध्ये कंपनीचा बिझनेस जो तो वाढलेला आहे, याच्यातून आपल्याला एवढी माहिती मिळते. नेट प्रॉफिट जर बघितलं आपण तर नेट प्रॉफिट देखील 2014 पासून आपण बघितलं तर एकाच रेंजमध्ये आहे आणि ते 2023 मध्ये आपला थोडासा नेट प्रॉफिट कमी झालेला पाहायला मिळाला आहे 4 करोडचा आणि त्यानंतर 2024 मध्ये तो वाढून झाला आहे 49 करोड आणि लास्ट इयर म्हणजे मार्च 25 मध्ये वाढून झाला आहे 68 करोडच्या आसपास. म्हणजे लास्टच्या 2 वर्षामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे यांचा बिझनेस वाढताना पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारचे फायनान्शियल्स होते त्यांचे. आता आपण याचा चार्ट बघूया. आता स्टॉक आपला 17 ते 18% वाढलेला पाहायला मिळतोय. तर चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचा तयार झाला आहे तो आपण आता बघूया. तर आता इथे तुमच्यासमोर मंथली चार्ट ओपन केला स्टॉकचा मी. त्याच्यामध्ये आपण थोडीशी याची बॅक हिस्ट्री बघितली तर आपला स्टॉक जो होता बरेच वर्ष एकाच पिरियडमध्ये म्हणजे एकाच फेजमध्ये कन्सल्ट होताना पाहायला मिळाला आहे. तो आता इथे मार्क करतो मी. हे बघा ऑगस्ट 15 पासून ते मार्च 21 पर्यंत आपल्याला हा स्टॉक जो आहे तो कन्सल्टेशन होताना पाहायला मिळाला आहे. तर त्यानंतर इथे ब्रेकआउट झाला आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक जो आहे तो थोडासा पुन्हा करेक्ट झाला आहे आणि करेक्ट होऊन जो बाउन्स घेतला मित्रांनो तर मोठी अशी रॅली या स्टॉकने केली आपल्याला पाहायला मिळते. तर रॅली किती पर्सेंटची होती ती आपण काउंट करूया इथे. बघा 617% आसपास स्टॉकने रॅली केली आहे. म्हणजेच हा जो पिरियड बघू आपण किती होता मार्च 23 पासून ऑक्टोबर 24 म्हणजे वर्षभरामध्ये ह्या स्टॉकने जवळजवळ आपला 617% आसपास रिटर्न मिळवून दिलेले मित्रांनो. तर त्यानंतर पुन्हा स्टॉक इथे करेक्ट झाला आहे आणि पुन्हा आता बाउन्स करून वरच्या साईडला जाण्याच्या तयारीत आहे. म्हणजे याला आपण ट्रेंड कंटिन्युएशन बोलू शकतो. ह्या ट्रेंडला स्टॉक जातो आहे. आता आपण थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती बघूया कशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता आजच्या दिवसाला तुम्ही इथं पाहू शकताय 17% आसपास स्टॉक जो आहे तो स्पाईक आलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर पुढे आपण ज्याचे रेसिस्टन्स बघितले ते याचं तुम्ही टार्गेट म्हणून याच्यामध्ये तुम्ही स्टडी करू शकता. तर पहिला रेसिस्टन्स जो होता मित्रांनो तो ऑलरेडी इथं ब्रेक केलेला आहे आणि वरती क्लोजिंग ऑलमोस्ट आता दिलेलीच आहे स्टॉकने. त्यानंतर सेकंडचा आपण रेसिस्टन्स बघितला इथे तर वरती आपल्याला 360च्या आसपास पाहायला मिळतोय. आणि मेन म्हणजे इथे एक वरती सप्लाय झोन आहे मित्रांनो. इथे सेलर्स ॲक्टिव्ह आहे त्या झोनमध्ये. इथून आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतो. म्हणजे प्रॉफिट बुकिंग होऊ शकते आपल्याला. हे एक्सपेक्टेशन आहे मित्रांनो असे म्हणजे कोणत्या प्रकारची शुअरिटी नाही गॅरंटी नाही. फक्त आपल्या याच्यावरती आपली शक्यता आपण मांडत असतो. आता इथून ब्रेक झालेलाच आहे. स्टॉक मॅक्स टू मॅक्स ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतो 373 ते 398 पर्यंत आणि तिथून एक छोटासा आपला करेक्शन पाहायला मिळू शकतं. आणि जरी स्टॉक इथून करेक्ट झाला मित्रांनो तो मॅक्स टू मॅक्स हा इथपर्यंत येऊ शकतो 360 पर्यंत आणि तिथून अजून करेक्ट झाला तर आपला खाली हा जो रेसिस्टन्स आहे इथे सपोर्टचं काम करू शकतो. आणि तो देखील ब्रेक केला तर आपले मेन सपोर्ट जे खाली आहेत ते आपण आता मार्क करूया. पहिला सपोर्ट जो आहे तो मित्रांनो 208च्या आसपास पाहायला मिळतोय आणि हा देखील जर ब्रेक झाला तर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जो खाली आहे
तो इथे आपल्याला 112च्या आसपास पाहायला मिळतो आहे, परंतु इथपर्यंत येण्याचे चान्सेस खूप कमी रेअरली आहेत मित्रांनो. एवढ्या खाली येणार नाही स्टॉक. आपण याची डिस्टन्स देखील बघूया कितीच्या आसपास आहे. बघा हा जो डिस्टन्स आहे 33%च्या आसपास आहे. मॅक्स टू मॅक्स एखादी काही बॅड न्यूज आली किंवा एखादी इंटरनल काही न्यूज आली ज्याच्यामुळे थोडंसं सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल तर मॅक्स टू मॅक्स 33% आपल्याला करेक्शन पाहायला मिळू शकतं. परंतु याच्या व्यतिरिक्त असे काही सिग्नल्स नाही मित्रांनो एवढा खाली येऊ शकतो स्टॉक. इथपर्यंत स्टॉकवरती जाऊ शकतो 373च्या आसपास. थोडासा इथं सेलर्स ॲक्टिव्ह असल्याकारणाने करेक्ट होऊ शकतो स्टॉक इथे. तिथून 316च्या आसपास येऊ शकतो आणि तिथून पुन्हा बाउन्स घेण्याचे चान्सेस आहेत. आता ही शक्यता आहे मित्रांनो, कोणत्या प्रकारची शुअरिटी नाही. स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते. फक्त आपला चार्ट स्ट्रक्चर जे तयार होतात ते फक्त आपल्याला समजून घ्यायचे असतात, अंडरस्टँड करायचे असतात, त्याच्या अकॉर्डिंग आपले निर्णय घ्यायचे असतात. हे कोणत्याही प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नाही आहे. फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली जाते. तर मित्रांनो अशा प्रकारची आपण माहिती आजच्या दिवसाला बघितलेली आहे. तिथे तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तर ओव्हरऑल स्टॉककडे पाहता आपल्याला मित्रांनो त्यांचा जो क्लायंट बेस आहे तो चांगला पाहायला मिळतोय. फ्युचरच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आपण प्लान्स बघितले त्यांचे फ्युचर प्लान्स ते देखील आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत. फंडामेंटल्स ठीकठाक आहेत मित्रांनो. फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग आपला ऑरेंज झोनमध्ये गेला आहे, त्यामुळे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये अजून आलेला नाही आहे. जर या कंपनीने येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती जर चांगले रिझल्ट्स दिले, चांगली आकडेवारी आली आणि पुन्हा आपण याच्यावर रिव्ह्यू करूया आणि स्टॉक जेव्हा ग्रीन झोनमध्ये जाईल तेव्हाच तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून या स्टॉकमध्ये विचार करू शकता. आणि तुम्हाला देखील समजा कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील, व्हॅल्युएशन माहिती करून घ्यायची असतील किंवा चार्ट स्ट्रक्चर समजून घ्यायचं असेल किंवा इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल मित्रांनो तरी आम्हाला कमेंट करून सांगत चला. आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.